नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एम-एस-बी-टीचे पेपर सुरू झालेले आहेत. त्यांची चेकिंग कशी होणार आहे, कशी होते, मी तुम्हाला डायरेक्टली दाखवणार आहे. प्लस जी कॉपी केस आहे, ती कॉपी केसचे नियम जे आहेत ते चेंज झालेले आहेत. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, है ना? आणि कोणत्या विद्यार्थ्यावरती कॉपी केस झाली की नाही, हे कसं ओळखायचं, हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे? तर सगळ्यात अगोदर तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल, हा जो स्क्रीनशॉट आहे, हा पेपर चेकिंग करताना स्टाफच्या समोर जसा येतो तसा आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला मागे ॲन्सर बुक दिसत असेल आणि इथे ग्रीनमध्ये तुम्हाला पेजचे नंबर दिसत आहेत आणि हे कशाचे पेज नंबर आहेत, तुमचे ॲन्सर शीटचे पेज नंबर आहेत. ओके. आता इथे जे असतं ते हे आहे एम-पी म्हणजे माल प्रॅक्टिस, है ना? माल प्रॅक्टिस म्हणजे काय, कॉपी केस, आहे ना? आता सगळ्यात अगोदर तुमच्यावरती कॉपी केस झाली की नाही हे कसं समजायचं? एखाद्या विद्यार्थ्याच्या बेंचखाली कॉपी सापडली किंवा त्या विद्यार्थ्याकडे कॉपी मटेरियल आढळलं आणि त्या विद्यार्थ्यावरती त्याचा पेपर जमा केला आणि नंतर त्याला समजा बाहेर जर गेला तो, तर त्याच्यावरती कॉपी केस झाली का? आहे ना? त्याचे नियम काय आहेत हे मी तुम्हाला अगोदर सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यावरती कॉपी केस झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली असं ॲन्सर शीट घेऊन हाकलून देत नाहीत. ठीक आहे. जर कॉपी केस तुमच्यावरती झाली असेल तर तुम्हाला दुसरी ॲन्सर बुक देतात लिहायसाठी. ठीक आहे. दुसरी कोरी ॲन्सर बुक देतात आणि त्याच्यावरती तुम्हाला लिहायला सांगतात. प्लस तुमच्याकडनं एन-ओ-सी असते, त्याच्यावरती साईन घेतात. ठीक आहे. तुमच्या मागचा मुलगा, पुढचा मुलगा, डाव्या साईडचा मुलगा, उजव्या साईडचा मुलगा, अशा 4ही मुलांचं रिटर्नमध्ये ॲप्लिकेशन घेतात. ठीक आहे. पेपर झाल्यानंतर है ना, एवढी सगळी प्रोसिजर असते तुमच्यावरती कॉपी केस झाली तर. इन केस जर काय होतं, काही काही विद्यार्थ्याकडे चुकून किंवा बेंचखाली कॉपी आढळते, चुकून ते त्याच विषयाची असते, है ना? मग अशा कॉम्प्लिकेशन्समध्ये कधी-कधी काय करतात, जर एक्झामिनर तुमच्या रूमवरती असेल किंवा कंट्रोलर असेल, तो त्याला जर कॉपी केस करायची नसेल, तर त्याला डायरेक्टली त्याचा पेपर जमा करून घेतात आणि पाठवून देतात. म्हणजेच काय, तर त्या विद्यार्थ्यावरती कॉपी केस होत नाही. ठीक आहे. हां. आता ही झाली प्रोसिजर, पूर्ण तुम्हाला समजली असेल. आता बघूया की या वर्षीचे कॉपी केसचे नियम काय चेंज झालेले आहेत. कोणत्या-कोणत्या केसेसमध्ये तुमच्यावरती कॉपी केस होऊ शकते. या ठिकाणी पहिली बघा आता. इथे तुमच्यासमोर ज्या केसेस आहेत, एवढे पूर्ण केसेस आहेत. या केसेस असतील तुमच्या, तर तुमच्यावरती कॉपी केस होते आणि तुमचं पूर्ण 1 सेमिस्टर म्हणा किंवा 1 वर्ष पूर्ण वाया जाऊ शकतं कॉपी केस झाल्यानंतर. पहिला बघा, एक्झामिनेस मेकिंग साईन किंवा मार्क आणि रायटिंग एक्झामिनेशन सीट नंबर, नेम किंवा ॲड्रेस, जर एवढं त्या विद्यार्थ्यांना तुमच्या ॲन्सर शीटमध्ये जर लिहिलेलं असेल, जेणेकरून त्या विद्यार्थ्याची ओळख पटेल, तर अशा विद्यार्थ्यांवरती कॉपी केस होती. पहिली केस ही झाली, है ना? विद्यार्थ्याचं स्वतःचं नाव लिहिणं, आयडेंटिटीसाठी सिम्बॉल काढणं किंवा मोबाईल नंबर लिहिणं, हे सगळे पहिल्या केसमध्ये. सेकंड बघा, एक्झामिनी मेकिंग अँड अपील टू एक्झामिनर रिव्हिलिंग हिज नेम अँड ॲड्रेस, है ना? तर नाव आणि ॲड्रेस रिव्हील करण्यासाठी जर तो हे करत असेल, तर दुसरी केस आहे. तिसरी जी आहे, एक्झामिनी रायटिंग इन ॲन्सर बुक इन अ लँग्वेज विच इज प्रोवोकेट प्रोव्होकेटिव्ह, ॲब्युसिव्ह और थ्रेटनिंग लँग्वेज, जसं की धमकी देणे, है ना, एक्सेट्रा वगैरे, किंवा लालच देणे, असे जर काही लँग्वेज असेल तर त्यावरती होईल. नंतर आहे बघा, एक्झामिनी बघा, इन्फ्लुएन्सिंग द एक्झामिनर, मॉडरेटर, सिमिलर ऑथॉरिटी कनेक्टेड विथ एक्झामिनेशन विथ क्लिअर इंटेन्स ऑफ गेटिंग इलिगल और जे आहे इलिगल काम करण्यासाठी, की जे एक्झामशी रिलेटेड जेवढे लोक आहेत त्यांच्याशी जर तो कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असेल किंवा काही जर इलिगल करण्यासाठी प्रोवोक करत असेल, तर ती केस आहे. नेक्स्ट आहे, एक्झामिनी फाउंड inserting previously written pages in front
इन फ्रॉम आउटसाइड इन द ॲन्सर बुक. ॲन्सर बुकमध्ये जर अगोदरच लिहिलेले पेजेस वगैरे जर आढळले तर ती केस आहे. त्यानंतर बघा, एक्झामिनी फाउंड विथ ॲन्सर बुक्स हॅव्हिंग 2 or more डिफरंट हँडरायटिंग्स रिपोर्टेड बाय ई-सी और आर-ए-सी. ई-सी म्हणजे एक्झाम सेंटर आणि आर-ए-सी जे आहे ते रिजनल जे सेंटर असतं, जिथे पेपर कलेक्ट होतात ते वालं सेंटर. म्हणजे एकाच पेपरमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेगवेगळे हँडरायटिंग असेल तर त्यावेळेस ही केस होते. त्यानंतर बघा, पुढची जी केस आहे, एक्झामिनी अटॅचिंग करन्सी नोट टू हिज ॲन्सर बुक विथ ऑर विदाउट रिक्वेस्ट ऑफ फेवर फ्रॉम द एक्झामिनर. ओके. आता काही काही मुलं काय करतात की ॲन्सर बुकमध्ये पैसे वगैरे पाठवतात किंवा अटॅच करतात नोट वगैरे, आहे ना. अशा केसमध्ये त्या विद्यार्थ्यावरती ही केस लागू शकते. त्यानंतर पुढची जी आहे बघा, एक्झामिनी फ्रिक्वेंटली चेंजिंग इंक विदाउट सुपरवायझर्स परमिशन. म्हणजे काय, तर तुमच्या ज्या क्लास वरती जे शिक्षक असतात त्याला सुपरवायझर म्हणतो आपण. तर त्यांच्या साईनशिवाय जर तुम्ही तुमच्या ॲन्सर बुकमध्ये पेन चेंज करत असाल तर अशा वेळेस पण तुमच्यावरती कॉपी केस होऊ शकते. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही पेन जर चेंज करत असाल तर त्यावेळेस तुम्ही याची साईन घ्यायची आहे. कोणाची? तर तुमचे ज्या क्लासवरती सर असतात सुपरवायझर, त्यांची साईन तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट आहे एक्झामिनी डिस्ट्रॉईंग हिज ऑर हर ओन ॲन्सर बुक ऑर सप्लिमेंट ऑर एनी कॉपी मटेरियल इन पोझिशन आफ्टर बीइंग कॉट अंडर माल प्रॅक्टिस. आता याचा अर्थ समजून घ्या. जर तुमची कॉपी पकडली आहे ना, आणि त्या विद्यार्थ्यांना ती कॉपी जी आहे ती समजा बरेच विद्यार्थी काय करतात, खाऊन टाकतात, फेकून देतात किंवा घेऊन पळून जातात. अशा केसमध्ये त्या विद्यार्थ्यावरती ही वाली जी आहे तो केस लागू शकते किंवा हा जो आहे रिझन या ठिकाणी ते मांडलं जातं आणि पुढे तुमच्यावरती कॉपी केस केली जाते. नेक्स्ट जे आहे, बघा, एक्झामिनी टेम्परिंग विथ ॲन्सर बुक ऑफ सेल्फ ऑर अदर एक्झामिनी टिअरिंग पेजेस. म्हणजेच काय, तर एखादा ॲन्सर शीट स्वतःची असेल किंवा दुसऱ्याची असेल, विद्यार्थी जर पेजेस फाडत असेल किंवा पेजेसला काही असं काय म्हणतो आपण, टॅम्परिंग करत असेल त्याच्यावरती, तर त्यावेळेस हे रिझन दाखवून तुमच्यावरती कॉपी केस केली जाते. नंतर जे आहे, केसेस ऑफ कॉपिंग रिपोर्टेड बाय असेसर फ्रॉम आर-ए-सी, आहे ना, याला म्हणतो रिजनल असेसमेंट सेंटर. आता आर-ए-सी सेंटरमधनं जर काही कॉपी केस रिपोर्ट केलेली असेल तर ते रिझन या ठिकाणी चालतं. पुढे जे आहे, द एक्झामिनी थ्रेटनिंग द स्टाफ असोसिएटेड विथ एक्झामिनेशन. जर एक्झामिनेशनशी रिलेटेड एखाद्या व्यक्तीला जर विद्यार्थी धमकी देत असेल तर त्यावरती ही केस लागली जाते. आता लास्टच्या ज्या 2 आहेत, हे रिझन जे आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. बघा, हे वरती जे दिलेले जेवढे रिझन आहेत यापैकी जर एखादा रिझन नसेल, दुसऱ्या कोणत्या रिझनमध्ये जर तो सापडला तर त्यावेळेस काय केलं जातं, ऑल अदर केसेस नॉट कवर्ड अबाव हे रिझन सिलेक्ट केलं जातं आणि त्या विद्यार्थ्यावरती कॉपी केस केली जाते. ठीक आहे. तसेच बघा, लास्टवाला जे आहे ती असते मास कॉपी. ठीक आहे. तर मास कॉपी बघा, तुम्ही मागच्या वर्षी पण न्यूजपेपरमध्ये ऐकलं असेल की ह्या कॉलेजमध्ये मास कॉपी केस झालेली आहे. मास कॉपी केस म्हणजे काय, तर पूर्णच्या पूर्ण वर्ग जो आहे त्या वर्गातली जेवढे मुले असतात सर्वांवरतीच काय होते, कॉपी केस होते, है ना. तर ह्या केसमध्ये काय होतं, तर आता सगळ्यांचे ॲन्सर सेम असतील किंवा सिक्वेन्स सेम असेल तर अशा वेळेस मास कॉपी केस होत असते. तर बघा, सिमिलर ऑर आयडेंटिकल ॲन्सर इन मोर दॅन 2 ॲन्सर बुक्स. 2 किंवा 2 पेक्षा जास्त मोर दॅन 2 ॲन्सर बुक्स म्हणजे 2 पेक्षा जास्त ॲन्सर बुकवर जर सेम ॲन्सर्स असतील विद्यार्थ्यांचे तर त्यावेळेस
त्या पूर्ण क्लासवरती किंवा तेवढ्या ॲन्सर बुक आहेत, जेवढ्या ॲन्सर बुकवरती सेम क्वेश्चन्स चे ॲन्सर लिहिलेले आहेत, है ना? तर अशा वेळेस ही मास कॉपी केस होत असते. ठीक आहे. मास कॉपी केस झाल्यानंतर बघा कार्यवाही होते. ते सेंटरवरती पण कार्यवाही होते, त्या कॉलेजवरती होते, विद्यार्थ्यावरती पण होते. कदाचित मे बी जर गिल्टी दाखवण्यात आलं तर त्या कॉलेजचं एक्झाम सेंटर आहे ते पण कॅन्सल होऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात मास कॉपी केसमध्ये. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं की तुम्हाला इन्फॉर्मेशन समजली असेल आणि अ, हे तुम्ही काळजी घ्याल पुढे पेपर देताना. ठीक आहे. आता पेपर चेकिंग जे आहे ते खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं सुरू होत आहे. जसं की ऑनलाईन पेपर चेक होत असले तरी चेक करणारे तुमचे स्टाफ असतात. अशा प्रकारचा इंटरफेस असतो. पूर्ण पेपर तुमचा दिसतो आणि सांगितले की तुम्हाला ऑनलाईन चेकिंगचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. अ, तेही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. बघितलं नसेल तर तुम्ही तो बघून घ्या. ठीक आहे. आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी बघा, जर तुम्ही मॉडेल एन्सरचे शोधत असाल तर bsessr.com या साईटवरती जायचं. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयाचे मॉडेल एन्सर्स अवेलेबल आहेत. त्यातून तुम्ही ते स्टडी करू शकता. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.